तसेच दत्ता पाटील यांच्याकडे सुद्धा निजी संघासाठी हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक आहे। तब्बल 1000 रुपये पारितोषिक आहे निजी संघासाठी विकेट हॅट्रिक साठी। 25 मिनिटाचा अवधी असेल। निजी संघ आपल्याला 25 मिनिटात 5 षटक टाकायचे बघायचे। सचिन भोईर यांना विनंती असेल की 3:10 वाजून 33 मिनिटं झालेली आहेत आणि सामना इथे सुरू होतोय। पहिलं षटकाचे गोलंदाज नितेश पाटील। कोण विसरेल नितेश पाटील याच मैदानात स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये ज्याने 4 व्हीलर आपल्या नावावरती नोंदवली होती। अप्रतिम गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं नितेश पाटीलने। पहिल्या चेंडूचे गोलंदाज नितेश पाटील। पहिला चेंडू ज्याला सन्मान दिलाय डॉट चेंडूची समाप्ती होते। स्ट्रायकरला फलंदाज सचिन म्हात्रे, तर स्ट्रायकरला फलंदाज राम म्हात्रे। तर गोलंदाज नितेश पाटील। पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज नितेश पाटील। पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 5 षटकांचा असेल। नितेश यावेळेस मात्र बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण होतं प्रितेश पाटीलचं। ऑन द स्टंप फेकी गेली होती, मात्र एक सिंगल सचिन म्हात्रे आपल्या एका धावेने खातं उघडतोय। बिनबाद 1 अशी धावसंख्या सागाव संघाची नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो म्हणजे जय हनुमान। निजी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते म्हणजे सागाव संघाला। आमच्या व्यासपीठावरती गिरीधर पाटील साहेब सुद्धा आहेत, विजय गावचे माजी सरपंच, त्यानंतर बबन रसाळ, त्यानंतर दत्ता पाटील। थोडंसं क्षेत्ररक्षण बदल केला होता कारण डावखुऱ्यातला फलंदाज राम म्हात्रे स्ट्राइक एंडला आहे। एक चांगला फलंदाज सागाव संघाचा सलामी फलंदाज फलंदाज ज्याने नेहमी टेनिस क्रिकेटवरती चांगली कामगिरी दाखवली आपण बघतो। निलेश म्हात्रे असतो, रिची म्हात्रे, राम पाटील असतो, चांगले खेळाडू आपण बघतोय। एक धाव, एकने धावसंख्या वाढती, धावसंख्या दिली 2 धावा दाखल करते। एक संत सुरुवात आपल्या भागामध्ये सागाव संघाकडनं। त्यानंतर प्रदीप पाटील सारखा एक फलंदाज आपण बघतो जी स्पोर्ट वाकडी संघामध्ये डावखुरा त्याचा एक चांगला फिनिशर, एक चांगला सामना सुद्धा फिनिश करू दिली आहे नितेश। राईट मोर द विकेट। यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, यष्टरक्षक योगेश पाटील यशांच्या मागे कोणती चूक करत नाहीये। निर्धाव चेंडूची समाप्ती होते, डॉट चेंडूची समाप्ती। गोलंदाज नितेश पाटील, राईट मोर द विकेट। यावेळेस मात्र चेंडू कट केलाय, चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक विकी पवार चेंडू खाली येतोय, चांगले क्षेत्ररक्षक, मात्र एक सिंगल, एक चौकार, कधी षटकार अजून येत नाही। एक संत सुरुवात आपल्या भागामध्ये। मेन पंच आपण बघतोय सचिन भोईर आणि स्कॉलिंगचे पंच मयूर दातीलकर, मॅन फ्रॉम भडकेपाडा। धावसंख्या एकने वाढती, धावसंख्या दिली 3 धावा दाखल करते। एक संत सुरुवात आपल्या भागामध्ये सागर संघाकडनं। यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझर्व्ह मधनं, चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी गुड शॉट आणि षटक समाप्त होतोय। पहिल्या षटकामध्ये धावा येतात त्या 7 धावा धावपळ करते। पहिल्या षटकात धावा येतात त्या 7। एक संत सुरुवात केली होती, मात्र राम म्हात्रेच्या बॅटमध्ये रिव्हर्सच्या माध्यमातून शॉट डिफॉर्मॅन रिझन मध्ये आपण चौकार बघितला, त्यामुळे धावसंख्या 7 वर पोहोचते चौकाराच्या साहित्याने। आणि दुसरं षटक होते गोलंदाज
दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज चेतन पाटील. एसएससी ट्रॉफी मध्ये आपण बघतोय 19 गडी बाद केले होते आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली होती गोलंदाज चेतन पाटील. वैयक्तिक पहिल्याच संघाचा दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच विकेट हॅट्रिक साठी दत्ता पाटील यांच्याकडनं 500 रुपयांनी जितेंद्र रसा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे निर्जय संघासाठी. गोलंदाज चेतन, सेकंडला फलंदाज सचिन म्हात्रे. चेतन राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र फुलटा चेंडू, खराब चेंडू होता मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय प्रतीश पाटीलचा. एक सिंगल, एकने धावसंख्या वाढती, धावसंख्या देती 8 धावा धावपळ करती. एक संत सुरुवात आपल्या बघायला मिळते म्हणजे सागाव संघाकडनं, कारण नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो म्हणजे नियोजक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते सागाव संघाला. धावपलकर धावा आहेत त्या बिनबाद 8 अशी संत सुरुवात आपण बघू शकाल धावपलकावरती. गोलंदाज चेतन पाटीलचा वापर केला होता पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. एक चांगला गोलंदाज नियोजक संघाचा. यावेळेस मात्र पायशेचा अपील, फलंदाज बाद. पहिला झटका सागाव संघाला राम म्हात्रेच्या स्वरूपात. नवीन फलंदाज चेतन म्हात्रे तो मैदानात तिसऱ्या क्रमांकावरती. धावपलकर धावा त्या 8, एक गडी बाद 8 अशी धावसंख्या ती म्हणजे सागाव संघाची. एक संत सुरुवात आपल्या बघतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय वागेश्वर देसाई वर्सेस जय हनुमान डायगर. सामना 4 षटकांचा असेल. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज चेतन पाटीलचा वापर केला होता. चेतन पाटील आपण ते संपादन करतोय. हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक दत्ता पाटील आणि जितेंद्र रसा यांच्याकडनं म्हणजे तब्बल 1000 रुपये पारितोषिक हॅट्रिक साठी. यावेळेस मात्र लोकांचा वापर केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र फलंदाज इथे सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय सचिन म्हात्रे. एक सिंगल, एकने धावसंख्या वाढती, धावसंख्या देती 9 धावा धावपलकावरती. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज चेतन म्हात्रे आले मैदानात. चेतन म्हात्रेने एका धावेने आपलं खातं उघडलंय. दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा चेतन पाटीलचा वापर केला येतोय तर चेतन म्हात्रे मैदान आले तिसऱ्या क्रमांकावरती. तर सेकंड फलंदाज सचिन म्हात्रे ज्याने 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा केल्या आहेत. तर 2 चेंडू डॉट गेलेत सचिन म्हात्रेकडनं. अप्रतिम सामना आपण बघितला होता मागचा सामना. कमालपणे विपक्ष भोपर अप्रतिम कामगिरी केली भोपर संघाने मात्र शेवटच्या क्षणी सामना गमवावा लागला तो म्हणजे भोपर संघाला. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र स्टॅमिंग स्ट्रोक आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाही आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरेज मधनं 4 धावांसाठी. चेतन पाटीलचं थोडस खराब क्षेत्ररक्षण होतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावपल करती. 1 बाद 13 अशी धावसंख्या सागाव संघाची. पॉवर प्लेचा दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज चेतन पाटीलचा वापर केला होता मात्र त्यांच्यासमोर तेवढाच चांगला फलंदाज सचिन म्हात्रे सारखा एक आक्रमक फलंदाज आपण बघू शकता खेळपट्टीवर ज्याच्या बॅट मधनं पहिला चौकार येतोय. गोलंदाज चेतन पाटील मनपराईंकडनं राईट मोर द विकेट. स्टॅकिंगला फलंदाज सचिन म्हात्रे. यावेळेस मात्र अपील केलं होतं यष्टीरक्षका चांगले विश्लेषण केलं होतं योगेशने. डॉट चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या 30 धावसंख्या ती 13 धावा धावपलकावरती. दुसरं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना एक संत आणि सफळ सुरुवात आपल्याला बघायला मिळते म्हणजे सागाव संघाकडनं. मात्र सचिन म्हात्रे सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टी आहे. सचिन म्हात्रे असा फलंदाज आहे जो धावांचा वेग कधीही वाढू शकतो.
यावेळेस मात्र मोठा फटका चेंडू ट्रॅव्हल डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू सीमा पार 4 धावांसाठी षटक समाप्त होतोय 2 षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या 17 धावा 2 षटकाचा खेळ संपतोय धावफलकावर धावा आहेत त्या 17 धावा आपण बघू शकाल एक गडी बाद 1700 धावसंख्या सागाव संघाची तसंच आमच्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल विजयगावचे माजी सरपंच गिरीधर पाटील साहेब यांचा इथे सत्कार होईल मी गणेश भोईर मोठागाव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गिरीधर पाटील साहेब विजयगावचे माजी सरपंच यांचा सत्कार करायचा आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने 8 दिवस आमच्या सोबत असतात मकर संक्रांत चषक मध्ये स्पर्धा सुरू होते त्या सामने जेव्हा सुरू होते तेव्हापासून उपस्थित असतात मात्र सामने शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतात तोपर्यंत आमच्या व्यासपीठावरती गिरीधर पाटील साहेब उपस्थित असतात दोन षटकाचा खेळ संपतो दाभोलकर धावा आहेत त्या 17 धावा तसेच बबन रसाळ आमच्या व्यासपीठावरती उपस्थित निजेगावचे त्यांचाही सत्कार करतील गणेश भोईर मोठागाव यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते बबन रसाळ यांचा सत्कार करायचा आहे गोलंदाज नितेश यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अपील केलं होते मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय सचिन मात्रे नक्कीच खूप अपील केलं होतं मात्र स्क्वेअरचे पंच मयूर दातीलकर मात्र मैदानात तटस्थ आहे एक धाव इथे पूर्ण होते इकडे धावसंख्या वाढती धावसंख्या होती 18 धावा धावपल करती 30 षटक मार्गस्थ गोलंदाज नितेश पाटीलचा वापर केला होता नितेश पाटीलने पॉवरप्लेच्या पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केला त्याच गोलंदाजावरती संघनायकाने विश्वास टाकलाय यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय बॅकफूट फाईन रिझन मधनं चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी गुड शॉट त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती निजेगावचे दत्ता पाटील यांचा इथे सत्कार होईल मी गणेश भोईर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते निजेगावचे दत्ता पाटील यांचाही सत्कार करायचा आहे 4 ने धावसंख्या वाढती धावसंख्या देती 22 धावा धावपल करती सचिन म्हात्रे सरच्या बॅट मध्ये कारण की सचिन म्हात्रे असा फलंदाज आहे ज्याला आपण जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाहीये आणि सचिन म्हात्रेच्या बॅट मधनं चौकार येतोय धावसंख्या वाढती धावसंख्या देती 22 धावा धावपल करती पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यानंतर सामना असेल जय वागेश्वर देसाई विपक्ष जय हनुमान डायगर दोन्ही संघटनांनी उपस्थित राहायचे नाणेफेकीसाठी यावेळेस मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न मात्र चांगलं क्षेत्ररक्षक आले होते प्रितेश फक्त सिंगल एकने धावसंख्या वाढती धावसंख्या देती 23 धावा धावपल करती तिसरं षटक मार्गस्थ असताना धावपल करती धावा फक्त आणि फक्त 23 धावा चला देसाई संघाचे संघनायक नितीन पाटील यायचे नाणेफेकीसाठी देसाई संघाचे संघनायक ज्युनियर नितीन पाटील आणि डायगर संघाचे संघनायक शिवाजी पाटील यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू ट्रॅव्हल थ्रू लॉंग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक विशाल पवार चेंडू खाली ते चांगलं क्षेत्ररक्षण विशालचा सरळ गोलंदाजच्या हातात फेकी गेली फक्त सिंगल एकली धावसंख्या वाढती धावसंख्या देती 24 धावा देसाई संघाचे संघनायक ज्युनियर नितीन पाटील आणि टायगर संघाचे संघनायक शिवाजी पाटील दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावर यायचे यावेळेस मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते धावसंख्या स्थिर धावसंख्या 24 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न डायरेक्ट हिट फलंदाज बाद चेतन मात्र बॅक टू पॅव्हेलियन दुसरा फलंदाज बाद होतोय सागाव संघाचा 24 या धावसंख्येवरती
नवीन फलंदाज युवराज पाटील येतो मैदानात. चौथ्या क्रमांकावरती 3 षटकाचा खेळ संपला. धावलकर धावा आहेत त्या 24. 2 गडी बाद 24 धावा धावलकर सागर संघाच्या. सर्वात हसेल संघाचे संघनायक आणि डायव्हर संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी जास्त विलंब करू नका. धावसंख्या 24. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावलकर धावा आहेत त्या 24 धावा. सरांनी संघ जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच सुरू करा. चौथं षटक गोलंदाज अजय पाटील. 24. धावसंख्या 24. स्ट्रायकरला फलंदाज सचिन म्हात्रे. सचिन पाटील आपण बघतोय आज संघामध्ये नाहीये. निजे संघाचा विचार केला आपण. एक चांगले यष्टरक्षक यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर त्यांच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट. साने धावसंख्या वाढती. धावसंख्या दिली 30 धावा धावलकर. 30 ना 30 धावा धावलकर. सचिन म्हात्रेच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार. 30 धावा आपण बघू शकाल धावलकर. चौथं षटक मार्गदर्शक गोलंदाज अजय पाटीलचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा जोरात मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चौथं षटक मार्गदर्शक धावलकर धावा आहेत त्या 30 धावा. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. 6 धावसंख्या वाढती. धावसंख्या दिली 36 धावा धावलकर. या दरम्यान प्रशांत म्हात्रे यांचे पिताश्री अनंत म्हात्रे यांचं आगमन होते नांदिवलीचे. ज्याला विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे मान्यवर अनंत म्हात्रे साहेब नांदिवलीचे यांचं इथे आगमन होते. त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनायचे. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या धावलकरवरती 36 धावा. सचिन म्हात्रेच्या बॅटमध्ये येणारा दुसरा षटकार. अजय पाटीलला मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. 36 धावा आपण बघू शकाल धावलकरवरती. आमच्या सोबत आज ऋषी म्हात्रे सुद्धा आहेत. प्रमोद म्हात्रे यांचे चिरंजीव. येणाऱ्या काही काळामध्ये आपण त्यांना खेळताना बघणार. एक जबरदस्त खेळाडू आहेत. लेदर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे खेळतात ऋषी म्हात्रे. आणि सातत्याने आपण बघू शकाल त्यांना काही वर्षांमध्ये. छत्तीस धावा धावलकर. मेन पंच मयूर दातीलकर आणि स्क्वेअरचे पंच ते म्हणजे सचिन भोईर. कालच्या दिवसात सचिन भोईरच्या संघाने एका धावेने सामना जिंकला आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केला. एका धावेला क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र एक सिंगल. सचिन म्हात्रेला एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 37 धावा धावलकर. चौथं षटक मार्गस्थ सना खेळाडू कक्षाबद्ध कोणी आवाज देऊ नका. 37 धावा धावलकरवरती गोलंदाज अजय पाटील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 37 धावा धावलकरवरती. 2 बाद 37 धावा धावलकरवरती. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र क्रॉसने खेळण्याचा प्रयत्न. मात्र एक सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 38 धावा धावलकर. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि सागर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 38 धावा धावलकरवरती. अजून एक षटक शिल्लक आहे. 38 धावा आपण बघू शकाल धावलकरवरती. यातून जिंकणारा संघ खांबालपाडा संघावर फाईट करेल दुसऱ्या फेरीमध्ये.
चला निजे संघ जास्त वेळ घेऊ नका बघा सामन्याला उशीर होतोय 38 धावा धावपळावरती आहेत अजून एक षटक शिल्लक त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका 38 धावा आपण बघू शकाल 8 संघ आजच्या दिवसात या स्पर्धेत सहभाग नोंदवला कालच्या दिवशी 8 संघ खेळले होते मात्र जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेज संघ आणि गावदेवी उंबारली संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसाचा विचार केला तर देसाई संघाने एक सामना जिंकलाय जय हनुमान डायगर संघाने एक सामना जिंकला आणि खंबाळपाडा संघाने एक सामना जिंकलाय तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना उद्या दिवसात पहिला सामना असेल जीजी स्पोर्ट वाकलन वर्सेस गौरीपाडा त्यानंतर दुसरा सामना पिसिवली वर्सेस ठाकूरपाडा तिसरा सामना कोहली पक्ष उसाटणे आणि चौथा सामना घोटी पक्ष गंधारी अशा 8 संघ उद्या दिवसाच्या स्पर्धेत येतील एक जबरदस्त संघ आपण बघू शकाल घोट संघ निलेश म्हात्रेला बघू शकाल त्या संघामध्ये घोट संघाचा एक जबरदस्त खेळाडू ज्याला प्रदर्शन नाईट स्पर्धेमध्ये बाईक सुद्धा मिळाली होती गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज केतन पाटील वैयक्तिक पहिल्या व संघाचा शेवटचं षटक यावेळेस मात्र पहिला चेंडू मोठा फटका आणि फलंदाज इथे बाद होते युवराज बॅक टू पॅव्हेलियन अप्रतिम झेल टिपलाय क्षेत्ररक्षक होते विशाल पवार अप्रतिम झेल टिपलाय विशाल पवारने अन्यथा षटकार गेला असता मात्र फलंदाज इथे बाद होतोय युवराज पाटील नवीन फलंदाज संदीप पाटील येतो मैदानामध्ये धावपळकर धावा त्या 38 धावा आपण बघू शकाल धावपळकरती सागर संघाच्या मात्र सलामीचा फलंदाज सचिन मात्रे अजूनही मैदानात आहे मात्र केतन पाटीलचा वापर केला तो नवीन फलंदाज संदीप पाटील येतो मैदानात दुसऱ्या इनिंग मध्ये आमच्या सोबत आमचे गुणलेखक सागर पाटील सुद्धा आमच्याबरोबर जॉईंट होतील एक भोपरचे जबरदस्त गुणलेखक यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल स्टेक्स सुद्धा बीट झाले होते दोन धावा इथे पूर्ण होत आहेत मयूर तातीलकर स्क्वेअरलेगचे पंच आणि मात्र पंच वाईट चूक करत आहेत 3 धावा मिळतील 2 धावा धावून घेतल्याने वाईटची 1 धावाची 3 धावा मिळतील 41 धावा आपण बघू शकाल धावपळकरती स्क्वेअरलेगचे पंच मयूर जातीलकर आणि मेन पंच सचिन मोहीर 41 धावा आपण बघू शकाल धावपळकरती शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केतन पाटीलचा वापर केला होतोय निजे संघाकडनं हॅट्रिक साठी आपण बघतोय 500 रुपये पारितोषिक दत्ता पाटील आणि जितेंद्र रसा यांच्याकडनं यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता मात्र चेंडू भिरकावून दिलाय कव्हर पॉइंट रिसर मध्ये चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार होते 4 धावांसाठी गुड शॉट चार धावसंख्या भारतीय धावसंख्या दिली 45 धावा दाखल करते नक्कीच प्रेक्षकांनी विनंती असेल कोणी बाहेरून आवाज देऊ नका 45 धावा धावपल करते शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज केतन पाटीलचा वापर केला जातोय यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका मात्र मिस्टर स्ट्रोक आहे फलंदाज बाद संतोष पाटील कोणती चूक करत नाहीये अजून एक झटका सागाव संघाला धीरज पाटील आणि रुपेश पाटील यांच्याकडे शंतनू पाटीलसाठी 500 रुपये पारितोषिक आमच्याकडे येते नक्कीच या इनिंग मध्ये ते पारितोषिक आपण शंतनू पाटीलला देऊ आमच्या व्यासपीठावरती 2 मान्यवरांकडे 500 रुपये पारितोषिक शंतनू पाटीलसाठी
यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती फलंदाज रमेश मात्रे मैदानात नोंद स्ट्रायकेडला. धापलकर धावा आहेत त्या 45 धावा. 45 धावा टू टू गो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. केतन यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट, चेंडूची समाप्ती असं वाटलं होतं, मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू, पण वाईट चिकून करतायत. अव्वांतरिक धावमध्ये धावसंख्या इकडेवरती धावसंख्या होती 46 धावा धापल करती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. निरज पाडे आणि रुपेश पाल यांच्याकडं शंतनू पाडीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक शंतनू पाडीसाठी. नक्कीच शंतनू पाडीला विनंती की आपण यायचं आमच्या व्यासपीठावरती आणि ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. गोलंदाज केतन पाटील यावेळेस मात्र फुलटा चेंडू चेंडू भिरकावून दिलाय लांबा प्रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाचे पाणी चेंडू खाली तो चेंडू उचलतो फेकी करतोय, मात्र फलंदाज इथे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय सागर संघाचा. धापलकर धावा आहेत त्या 47 धावा. 47 धावा धापलकर असताना 5 गडी बाद झालेत. टायगर संघाचे संघनायक इथे आलेले. देसाई संघाचे संघनायक मॅनेजमेंटसाठी यायचे आमच्या व्यासपीठावरती. देसाई संघाचे संघनायक 47 धावा धापलकरती आहेत. नितीन पाटील सुद्धा आलेले आहेत. षटक समाप्त होतोय. धापलकर धावा आहेत त्या 5 गडी बाद. 47 आणि 48 धावांचं लक्ष निजे संघासमोर. नक्कीच मणी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शंतनू पाटील याला 1000 रुपयाचं पारितोषिक द्यायचे. डायगर संघाचा शंतनू पाटील, निरज पाटील आणि रुपेश पाटील यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक शंतनू पाटीलसाठी. या शंतनू पाटील आणि आपल्या पारितोषिक स्वीकारायचे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. जय वागेश्वर देसाई संघाचे संघनायक आहेत नितीन पाटील आणि जयमान डायगर संघाचे संघनायक आहेत शिवाजी पाटील. अनंत मात्र साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आमच्या व्यासपीठावरती आमचे मान्यवर नांदिवलीचे अनंत मात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय वागेश्वर देसाई वर्सेस जय हनुमान डायगर. आमच्या व्यासपीठावरती नांदिवलीचे अनंत मात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल जय हनुमान डायगर वर्सेस जय वागेश्वर देसाई. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतर ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे यांना. चला निजे संघ आपली सलामी जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. चौकारांच्या सलग 3 चौकार मधले तरी 500 रुपये पारितोषिक आहे. डायगर संघ टॉसविन आहे. जितेंद्र रसा यांच्याकडनं सलग 3 चौकारांसाठी 500 रुपये, 3 षटकांसाठी 500. लगेच दुसऱ्या फेरीतील सामना 4 षटकांचा असेल. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल आणि 1 षटक पॉवर प्ले असेल. चला निजे संघ जास्त वेळ होऊ नका. आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. निजे संघासमोर 48 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकू आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे यांना. Thank you, Nitin Khan.
आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचा T20 ग्रुप ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षकांना ओसंडून वाहणारं मैदान या स्पर्धेच्या आयोजकांचे यश आहे आणि ते जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देतोय त्या सर्व लाडक्या रसिकांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करून सर्व लाडक्या रसिकांना घेऊन चलतो मैदानावरती, जिथे पहिल्या फेरीतला चौथ्या सामन्याचं सेकंड सेक्शन सुरू होतोय. चेनुमा निजे संघ तुम्ही मैदानावरती पाहता, ज्यानं तब्बल 47 धावेवरती या ठिकाणी रोखलाय सागाव्या संघाला आणि 48 धावेचा पल्ला मैदानावरती पार करायचा चेनुमा निजे या संघाला. चेनुमा निजे संघ ज्याच्या वेळी डोळ्यासमोर येतो त्यावेळी आठवण होते स्वर्गीय रतनभाऊ पाटील 2017 स्मृती चषकाची चॅम्पियनशिप पटकावली टेनिस विश्वाच्या वर्ल्ड कपची. तो रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. चेनुमा निजे संघ आणि सलामीसाठी येतोय निजे गावचा कोहिनूरचा हिरा नितेश पाटील. सेकंड मध्ये तुम्ही पाहू शकाल तर त्याला साथ देतील मैदानावरती ऍज ओपनर टेनिस विश्वातील एक डाव्या त्याचे विस्फोटक फलंदाज विशाल पवार आणि नितेश पाटील सलामीची जोडी. तर P1च्या पहिल्या षटक फेकलं जाईल. रफ्तार का राजा एक वेगवान गोलंदाज मिलिंद म्हात्रेच्या माध्यमातून. ऑल द बेस्ट बुद्ध टीम, शुद्ध गुड गेम. आलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. सामना खूप चांगला प्रेक्षकांना मध्ये पाहायला मिळेल, कारण सागाव संघ सुद्धा एक मोठा संघ तर त्यांना झुंज देतो मैदानावरती आपल्या परिसरातील एक दादा संघ चेनुमा निजे संघ. ऑल द बेस्ट बुद्ध टीम. पहिला चेंडू नितेशसाठी मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद होतो मैदानावरती. बिग विकेट च्या माशासाठी सापळा रचला होता, तो मोठा मासा सापळ्यामध्ये फसलाय आणि पहिले यश मिळते मैदानावरती गोलंदाज मिलिंद म्हात्रेला आणि पहिला मोठा झटका चेनुमा निजे या संघाला नितेश पाटीलच्या रूपानं. फायनल कोणी मारली तिकडे काल एकच आम्ही हारलो बोलतो. फलंदाज बाद झालेत मैदानावरती. नितेश पाटील ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी अनेकसा प्रेक्षक वर्ग मैदानावरती आला होता. त्या खेळाडूला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये क्विट कार मिळाली होती. त्या फलंदाजाचा या ठिकाणी अंत झाला. बऱ्याचशा हजारो प्रेक्षकांना या ठिकाणी नाराज केला नितेश पाटीलला, कारण खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या नितेश संघाच्या सपोर्टर्सला नितेशच्या माध्यमातून. म्हणजे नितेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतो मैदानावरती. तिसऱ्या क्रमांकावरती केतन पाटील एक अष्टपैलू खेळाडू मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. निजे संघाला फक्त 48 चेस करायचे आहेत. फलंदाजी खूप खोलवर आहे. मध्ये सचिन सारखा एक फिनिशर संघामध्ये नाही आहे, तरी सुद्धा अजयला तुम्ही खेळाडू कक्षामध्ये पाहू शकाल. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून भिरकावून देतोय. व्हॉट अ ग्रेट शॉट. आपल्याकडे असलेला अनुभव, आपल्याकडे असलेली गुणवत्ता या फटक्याला दाखवून देतोय आणि विशाल पवारच्या बॅटमधनं हा चौकार निजे संघाच्या बाजूनं. तसेच निजे संघाचे सपोर्टर्स जितेंद्र रसाळ यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. हा चेंडू अजून एक मोठा फटका. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. पूर्णपणे इम्प्रेस करतो मैदानावरती विशाल पवार आपल्या फटक्यानं. हीच ओळख आहे डाव्या त्याच्या फलंदाजांमध्ये. त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक ताकद असते बॅकलिप करण्याची आणि कोणत्याही साईडला चौफेरी फटकेबाजी करण्याची, आणि ती ताकद मैदानावरती दाखवून देतात विशाल पवार. दुसरा चौकार विशाल पवारच्या बॅटमधनं. पावोटलीच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. विशालच्या माध्यमातून 2 चेंडूवरती नितेश बाद झाल्यानंतर आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेत असताना हे सलगचे 2 चौकार मैदानावरती पाहायला मिळतात विशाल पवारच्या माध्यमातून. विशालकडे अनुभव खूप चांगला आहे, तर एका बाजूने अनुभवाची कमी नाही आहे. सागव संघाच्या बाजूनं तुम्ही पाहायचं मिलिंद कसा प्रयत्न करतात रोखण्यासाठी. हा चेंडू शॉर्ट लेंथ होता, शॉर्ट अँड पुल करतोय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. मैदानाच्या चौफेरी फटकेबाजी आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकार येत आहेत आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज जितेंद्र रसाळ यांच्या माध्यमातून दिले जाईल विशाल पवार या फलंदाजाला.
नक्कीच ज्या ठिकाणी चक्र रचलंय विशालसाठी ते चक्र भेदण्याचं काम सातत्यानं मैदानावरती केलं जातं. विशाल पवारच्या माध्यमातून 3 चौकारानं मैदानावरती या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. दमदार फलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. हा चेंडू बॅकफुटला आले, चेंडू आउटसाइड एज घेऊन वेगानं निघून जातोय. अगदी फास्ट ते प्रयत्न करतात डीप थर्मॅन रिजनला क्षेत्ररक्षक म्हणजे जोपर्यंत चेंडूला कव्हर केलं जाईल फेक केलं जाईल तोपर्यंत वेगानं 3 धावा मैदानावरती येतात. आणि हा टाळ्यांचा गजर तुम्ही पाहू शकाल विशालच्या फलंदाजीसाठी. 4 चेंडूवरती 15 धावेची शानदार फलंदाजी आतापर्यंत मध्ये पाहायला मिळाली आहे विशाल पवारच्या माध्यमातून. वादळी फलंदाजी कित्येक मैदानावरती ज्या विशाल केली आहे आणि आज सुद्धा त्या विशाल नावाचं वादळ या T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून या मैदानावरती गाजताना तुम्ही पाहू शकाल. जर्मन निजे संघाच्या बाजूने सलामी करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले होते असं वाटलं होतं. सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतील मिलिंद, मात्र ते गोलंदाज थोडेसे महागडे ठरलेत. मिलिंद म्हात्रे शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूला फेस करतील, संघर्ष करतील शेवटच्या चेंडूवरती केतन पाटील. हा चेंडू लव फुल टॉस होता, फ्रंट बुटला आले ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला बॅट अँड बॅटच्या मध्ये बाहेर काढतोय सचिन म्हात्रे. क्रिकेटचं एक मोठं नाव, चेंडूला फीड करतोय तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. नितेश बाद झाल्यानं असं वाटलं होतं निजे संघ संकटामध्ये सापडेल, मात्र पूर्णपणे संयम बाळगला मैदानावरती आणि जिम्मेदारी उचलून तब्बल 5 चेंडूवरती 16 धावा येणाऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून एकवटल्या गेल्या आणि चांगली भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी या ठिकाणी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये योगेश पवार आणि केतन पाटील, विशाल पवार आणि केतन पाटीलच्या माध्यमातून. एका षटकाचा खेळ कंप्लीट झाला. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली संघनायकांना. संघनायकांनी 10 खेळाडू मैदानावरती चर्चा करताना तुम्ही पाहू शकाल जेणेकरून येण्या काळामध्ये कशा प्रकारे 48 धावा डिफेन्स करायच्या, कशा प्रकारे विकेट टेकर गोलंदाजी करायची, कशा प्रकारे गेम प्लॅन बनवायचा यासाठी शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली होती संघनायकांना. टीम मीटिंगचा कितपत फायदा मैदानावरती उचलता येतोय सागाव्या संघाला, कारण समोर आपल्या परिसरातील एक खूप मोठा संघ यंदाच्या वर्षामध्ये 2016 आणि 17चा हंगाम टेनिस विश्वाचा गाजवला. त्या निजे संघासमोर हा 48 धावेचं मापक लक्ष कशा प्रकारे डिफेन्स केलं जाईल ही सुद्धा चर्चेची विषय असेल, हा सुद्धा चर्चेचा विषय असेल सागाव संघाच्या पाठीराख्यांसमोर. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आलेत, सामना खुला केलाय. पॉवर प्ले मध्ये आता मध्ये दुसऱ्या षटकामध्ये येतोय वेगवान गोलंदाज अमरचा वापर मध्ये केला जातोय. हा चेंडू मोठा फटका मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सचिन म्हात्रे येतो चेंडूवरती, कॉन्फिडन्स दाखवला होता सचिननं, यस आय विल टेक, मी घेऊ शकेल. मध्ये लास्ट मुवमेंटला चेंडू हातामध्ये निसटतोय आणि जीवनदान मिळतंय वन डाऊनचे फलंदाज केतन पाटील यांना आणि सिंगल सुद्धा मिळतीये जनुमा निजे या संघाला आणि सिंगलला धावपलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 17. पॉवर प्लेचं दुसरं षटक अमर म्हात्रेच्या माध्यमातून धावा रिकव्हर करण्याची खूप गरज असेल, कारण पहिल्या षटकामध्ये खूप महागडे ठरलेत गोलंदाज मिलिंद म्हात्रे. पाहिजे त्या धावा रिकव्हर केल्या जात आहेत का आणि आपल्या संघाला सामन्यामध्ये शिरकाव पुन्हा एकदा करून दिला जातोय का गोलंदाज अमरच्या माध्यमातून. नक्कीच अजून जर कोणत्या फलंदाजाच्या माध्यमातून 3 चौकार आले तर जितेंद्र रसाळ निजेचे समाजसेवक त्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज निजे संघाच्या फलंदाजांना दिला जाईल. आतापर्यंत सलग जे 3 चौकार आलेत विशालच्या बॅटमधनं, तोच विशाल पवार स्टॅकवरती तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू विशाल सफल झाले होते, ऑन साईडला मोठा फटका कन्वर्ट करण्याचं स्वप्न होतं विशालचा. मध्ये चेंडू खूप चांगला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि जमिनी लगत या चेंडूला खेळलं जातं आणि सिंगल येते विशालच्या बॅटमधनं. विशाल सिंगलच्या मदतीने पोहोचतोय 16 धावेवरती, तर निजे संघ पोहोचतोय मैदानावरती 18 या धावसंख्येवरती. यानंतर एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तो म्हणजे जनुमान डायगर वर्सेस सामना असेल
त्यांना फाईट डील मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये डायगा वर्सेस सामना तुम्ही पाहू शकाल. वागेश्वर देसाई प्रमोद म्हात्रे यांचा संघ तर दुसऱ्या बाजूनं शंतनू पाटीलचा संघ. हा चेंडू पंचांचा इशारा येतो, हाईट फॅक्टर जास्त आहे, नो बॉलचा इशारा तुम्ही पाहू शकाल. स्क्वेअर लेगचे पंच सचिन भोईर यांच्या माध्यमातून 1+1 2 धावा आता मात्र या ठिकाणी मिळतील आणि 2 धावेनं एक मजबूत स्थिती साकारतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना निजे संघ स्कोर कार्ड मध्ये धावा येतात 48 धावेचा पल्ला पार करायचा आहे. जर सामना जिंकायचा असेल सागाव संघाला तर गोलंदाजी चांगली होणं येणाऱ्या काळामध्ये खूप गरजेचं असेल आणि आता सागाव संघ काळ्याच्या पडद्याआड T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून गडप होईल आणि या सागाव संघाचं अस्तित्व संपुष्टात आणतील या ठिकाणी विशाल पवार आणि जयनुमान निजे संघातील येणारे काही फलंदाज. हा चेंडू इनसाइड एज, व्यवस्थित चेंडू बॅट वरती येत नाहीये, डायरेक्ट देत होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र प्रयत्नांना यश लाभत नाहीये कारण चित्त्याच्या वेगानं धावा बनवल्या जातात. क्रिकेट एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये धावा बनत नाहीये तर धावा बनवल्या जातात आणि त्या धावा बनवताना चोरणं जेवढं गरजेचं असतं तशाच प्रकारे सेकंड सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना धावा अडवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. मग ते धावा रोखताना थोडासा अपयशी ठरतो मैदानावरती सागाव संघ आणि मजबूत स्थितीमध्ये मैदानावरती पाहायला मिळतोय हा जय हनुमान निजे संघ. हा चेंडू बॅक टू बॉलर ड्राईव्ह, चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफ ला फक्त सिंगल. तसेच या ठिकाणी आमचे निजेगावचे सन्माननीय मान्यवर नंदू भंडारी SEO नंदू खंडाळे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. स्वागत आपल्या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीनं T20 ग्रामीण चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. या पण व्यासपीठावरती CEO येते त्यांच्या सहर्ष सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून व्यासपीठावरती केला जाईल. गोलंदाज सज्ज होता, अमर ब्रेक थ्रूची गरज आहे सागाव संघाला. हा चेंडू बॅकफुटला आले, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज. चेंडू कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून ट्रॅव्हल होतोय डीप एक सागावर रिजनला. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी लाभतील विशाल आणि फलंदाज नितेशला आणि सिंगल डबलला मैदानामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी पाहू शकाल. निजे संघामध्ये गेम प्लॅन किती चांगला आहे, संयम किती चांगला आहे विशालकडे तुम्ही पाहू शकाल कारण 48 धावेचा पाठलाग करत असताना विशालला माहिती आहे पहिल्या पाऊलमध्ये 16 धावा आलेत. आता सिंगल डबलला सुद्धा विकेट टिकून ठेवली तर सामना पण संपू शकू आणि तेच कार्य मध्ये केलं जात आहे. विशाल आणि नितेशच्या माध्यमातून अप्रतिम भागीदारी. फ्रंट बुटला आले, फुल टॉस चेंडू होता, क्रिकेटचा सर्वात सेफ फटका V शेप मध्ये बॉलरच्या डोक्यावरनं त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणाहून हा चेंडू फरार होतो सीमा रेषेबाहेर आणि गुणवत्ता दाखवत असताना अजून एक चौकार विशाल पवारच्या बॅट बंद या ठिकाणी येताना तुम्ही पाहू शकाल.
इंग्रजी 12 चेंडू आणि विजयासाठी 9 धाब्याची गरज असेल. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये धावा चेस करत असताना बरेच संघांनी सामने जिंकलेत. मैदानावरती धावा डिफेन्स करत असताना खूप संघांना परिश्रम करावे लागले. इथे टायगर्स संघाने सुद्धा नाणेफेकी जिंकली आहे आणि नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला. म्हणजे एक परवाने असेल टायगर्स संघाला. तो टायगर्स संघ कितपत धावेवरती रोखतोय. प्रमोद म्हात्रे किंग ऑफ द ठाणे यांच्या देसाई संघाला. देसाई संघाचा विचार केला तर आज नवीन नवीन चेहरे देसाई संघाच्या माध्यमातून घडताना तुम्ही पाहू शकाल. प्रवीणला मी पाहिलंय, राहुलला पाहिलंय, विकासला पाहिलंय, तिथे मोरेश पाटील यांचे छोटे बंधुरा सोमेश हे सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहेत. आजच्या दिवसामध्ये कशी कामगिरी देसाई संघ या मैदानावरती करतोय जनमान टायगर्स संघासमोर. चेंडू 9 धावा अजूनपर्यंत सामन्यामध्ये प्रयत्न करतात विजयासाठी सागाव संघ. कारण 12 चेंडू 9 धावा रोखण्याचा प्रयत्न सागाव संघ अजूनपर्यंत करतो आणि त्यासाठी वापर केला जातो गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये. 4थ्या षटकामध्ये वापर केला जातो गोलंदाज सुभाष म्हात्रेचा. सुभाष म्हात्रेकडे अनुभव खूप चांगला आहे. पाहिजे या षटकामध्ये जर चांगली कामगिरी केली 2-3 धावा खर्च केल्या तर सामन्यामध्ये वापसी करतील. पहिला चेंडू या ठिकाणी दिशा भरकडले पंचमध्ये जातील का बॉय ऑफ द फडकेपाडा त्यामुळे इशारा देतोय. चेंडू खराब आहे आणि अवांतर धाबेनं या ठिकाणी संधी लागेल निजे संघाला. 12 चेंडू 8 धावा. चेंडू खूप चांगला आहे. पडल्यानंतर ऑब्रिकच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. हो का तुम्ही कुठं चेंडू आता विजयासाठी 8 धाब्याची गरज असेल. सामन्यामध्ये जास्त मजा नाही. हा गोलंदाज कुठे प्रयत्न करतोय सुभाष म्हात्रे. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता. शॉर्ट अँड फुल व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू मिड विकेट सीम अप ग्लोरियस स्ट्रोक षटकार. षटकाराच्या मदतीनं सामन्याची हवा बाहेर काढली मैदानावरती. विशाल बाबाचे कौतुक करेल. एक पात्री अभिनय काय असतो, वन मॅन शो काय असतो हे दाखवून दिलं मैदानावरती विशाल पवारनं. आणि या षटकारानं सामना खुला केला. विशाल पवारची फलंदाजी जर आतापर्यंत आपण पाहिली तर विशालच्या बॅट मधनं तब्बल 4 चौकार 1 षटकार आतापर्यंत दिलाय आणि तब्बल विशालला 27-29 धावेचं योगदान या ठिकाणी दिलं निजे संघाला. आणि सामना एका हाती जिंकून देण्याचे जे स्वप्न पाहिलं होतं विशाल पवारनं ते स्वप्न या ठिकाणी साकारताना पाहू शकाल निजे संघातील सलामीचे फलंदाज विशाल पवार यांना. विजयासाठी 2 धावेची गरज आहे. हा चेंडू फ्लाईट दिली होती मग चेंडूची लेन खराब आहे. तर तुम्ही चेंडूला फ्लाईट करत असाल तर चेंडू टर्न होणं आणि चेंडूचा टप्पा चांगला असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. मध्ये त्या बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी गोलंदाजांना चूक केली आहेत आणि त्यामुळे कुठे का होईना सामना जिंकतोय मैदानावरती. विजयाची धाव आली आहे विशाल पवारच्या सिंगलला. तरी सुद्धा 2 धावा घेतल्यात आणि 49 धावा या ठिकाणी धावफलकावरती लावलेत. आणि 500 रुपयाचे कॅश प्राइज विशाल पवारसाठी आमचे मान्यवर सन्माननीय जितेंद्र रसाळ यांच्या माध्यमातून 500 गिरीधर पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल विशाल पवारला. ज्यानं 30 धावेची अप्रतिम खेळी या ठिकाणी केली तर विशाल पवारला मॅन ऑफ द मॅच आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. निजेगावचे माजी सरपंच सन्माननीय गिरीधर शेठ पाटील यांच्या माध्यमातून विशालला. तसेच अजून 500 रुपये द्यात विशालसाठी. निजेगावचे माजी सरपंच सन्माननीय गिरीधर पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये म्हणजे तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच ची ही चमचमती आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी T20 ग्रामीण चषकामध्ये सामन्याचा पुरस्कार देऊन मॅन ऑफ द मॅच सन्मानित केलं जाईल विशाल पवार याला. यानंतर सामना सुरू होईल मैदानावरती. चुरमान डायगा वर्सेस सामना तुम्ही पाहू शकाल. त्यांना झुंज देईल मैदानावरती या ठिकाणी तो म्हणजे वागेश्वर देसाई संघ. सामन्याच्या